आपल्या परिसरातील ताज्या अपडेट पाहिजेत ना, तर मग आजच ती 24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 35 सनसिटी माणिकबाग इथे भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचा नारळ मोठ्या उत्साहात फोडण्यात आला. प्रचाराच्या अधिकृत उमेदवार ज्योती किशोर गोसावी आणि सचिन मोरे यांच्या प्रचाराचा शुभारंभ राज्यमंत्री आमदार माधुरीताई मिसाळ आणि आमदार भीमराव अण्णा तापकीर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलाय. हिंगणे चौकामधील देवी मातेच्या चरणी नतमस्तक होत प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. त्यानंतर निघालेल्या प्रचार यात्रेला लाडक्या बहिणींसह ज्येष्ठ नागरिक, युवक आणि महिलांचा मोठा प्रतिसाद लाभला आहे. विकास, विश्वास आणि सुरक्षिततेचा संकल्प या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. यंदाच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 35 मधून भाजपनं पहिलाच विजयाचा गुलाल उधळला आहे. श्रीकांत जगताप आणि मंजुश्री नागपुरे हे दोन नगरसेवक बिनविरोध निवडून आल्यानं शहरामध्ये राजकीय चर्चांना उधाण आलंय. त्यामुळे उर्वरित 2 जागांवरील उमेदवार ज्योतिताई गोसावी आणि सचिन मोरे यांच्यासाठी विजयाचा मार्ग अधिक सुलभ झाल्याचं चित्र बघायला मिळतंय. प्रचाराच्या पहिल्याच दिवशी मिळालेला जनतेचा कौल, महिलांचा मोठा सहभाग आणि बिनविरोध विजयामुळे प्रभाग क्रमांक 35 मध्ये भाजपची भक्कम पकड निर्माण झाल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होतीये. यंदाही प्रभाग क्रमांक 35 मध्ये कमळ फुलणार असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जातोय. आम्ही शुभारंभ केलेला आहे. आमचे 2 उमेदवार इथनं विजयी पण झालेले आहेत आणि आता हे जे 2 उमेदवार आहे हे निश्चितपणे विजयासाठीच इथे आज आम्ही प्रचाराचा नारळ फोडतो आहे आणि तुम्हाला 16 तारखेला इथून परत विजयाची मिरवणूक दिसेल. कमळ या भागामध्ये फुललंय आणि जवळजवळ 20 वर्ष आमच्या भागामध्ये भारतीय जनता पार्टीचेच उमेदवारांना लोक मतं देतात. भारतीय जनता पार्टीचेच आमदार या भागामध्ये लोक निवडून देतात. याचा अर्थ या भागाचा विकास भारतीय जनता पार्टीच करते आणि पुढच्या 5 वर्षामध्ये पण या भागाचा विकास भारतीय जनता पार्टीच करते. प्रभाग रचना थोडी बदलत असते, पण तसं जर बघितलं तर तो पुणे शहराचाच भाग आहे आणि पुणे शहराच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टीने गेल्या 15 वर्षामध्ये ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यामध्ये लक्ष घालून जसं काम केलेलं आहे ते अख्ख्या पुणे शहरासाठी केलेलं आहे. त्यामुळे कितीही प्रभाग रचनेचे इक्वेशन बदलले तरी सुद्धा आमचे तिथेही 4 उमेदवार पहिले आमचे भारतीय जनता पार्टीचेच होते आणि यावेळेस पण ते भारतीय जनता पार्टीचेच असतील. ज्योती किशोर गोसावी आज आपल्या प्रभाग 35 ची भारतीय जनता पार्टी अधिकृत उमेदवारांची आम्ही 4 अधिकृत उमेदवार होतो. त्यापैकी 2 जण श्रीकांतजी जगताप आणि मंजुषाताई नागपुरे हे दोघंही त्यांनी विजयाचा शंखनाद ऑलरेडी केलेला आहे. कारण त्यांनी पुण्याच्या इतिहासामध्ये ते दोघंही बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि आता आम्ही दोघंही पुण्याच्या इतिहासात आमचा विक्रम असा असणार आहे की आम्ही बहुसंख्य मतांनी विजयी होणार आहे आणि हे सगळं आपल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या जोरावर आहे, मतदारांच्या जोरावर आहे. त्यांचे मनापासून मी आभार मानते. नक्कीच तीच भावना आहे. इथले नागरिक आमच्या सगळ्यांच्या मनापासून आमच्यावर प्रेम करणारे आहेत आणि ही नक्कीच विजयाचीच रॅली आहे. ही प्रचाराचा शुभारंभ तर आहेच, पण ही नक्की विजयाची रॅली आहे. 4 वर्षाचा कार्यकाळ थोडासा जास्त होता, त्याच्यामुळे इकडे बजेट नसल्यामुळे अनेक छोट्या छोट्या तक्रारी आहेत लोकांच्या. जुन्या सोसायट्या आहेत, छोट्या ड्रेनेजच्या तक्रारी आहेत, पूल झालेला आहे, मेट्रो होणार आहे, त्यामुळे ट्रॅफिकचा बऱ्यापैकी ताण कमी झालेला आहे. पण जे डीपी रस्ते आहेत ते होणं गरजेचं आहे. अपूर्ण जे नाट्यगृहाचं काम आहे ते आहे, नदी सुधार प्रकल्प आहे, पूरग्रस्तांचं जे नियोजन व्हायला पाहिजे पूर परिस्थितीचं तर ते करायचं आहे. तर आम्ही 4घांची आता जबाबदारी वाढलेली आहे आणि नक्कीच पुण्याचा महापौरही भारतीय जनता पार्टीचा असणार आहे असे आम्ही शाश्वती देतो. आम्ही माधुरीताईंच्या मार्गदर्शनाखालीच हा सगळा आमचा भाग काम करतो आणि वहिनी आमचा आदर्श आहेत आणि त्या नेहमीच आमच्या पाठीशी असतात. माधुरीताई मिसाळ, बाबाशेठ मिसाळ, भीमराव अण्णा तापकीर, मुरलीधरजी मोहोळ आणि सगळेच पक्षश्रेष्ठी आणि आम्ही सगळे देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली इथे काम करतो. गुलाल ऑलरेडी उडलेला आहे. ते फक्त नुरा कुस्ती आहे. त्यांच्या समोर येणार आहेत, हे जाणार आहेत. 1000 मतांनी हे निवडून येतील, त्याच्यामध्ये कुठलंही दुमत नाही. माननीय आमदारांचं काम आहे, त्याच्यानुसार ते चालू आहे. प्रारंभ हे खरं एक प्रक्रिया म्हणू आपण. त्या प्रक्रियेतून आम्ही चाललेलो आहोत.
लोकशाहीच्या मार्गाने इलेक्शन लढतो, चालू आहे. नक्कीच आमचे सहकारी जे 2 उमेदवार आहेत त्यांची निवडणूक आहे अजून आणि त्यांना अधिक मताधिक्याने करण्याचा आमचा संकल्प आहे आणि तो आम्ही पूर्ण करू. अमोल उदमले, सी 24 तास, पुणे.